Okay. So as I have told you that reversioner in possession can also file the suit for specific performance of a contract. Okay. बघा लीज दिलेली प्रॉपर्टी लीज पिरियड संपल्यानंतर ज्याला परत जाणार आहे तो नेहमी ज्याला लीज केलेला तोच असेल असं जरुरी नाहीये तर तो प्रॉपर्टी तो नाही ती प्रॉपर्टी ज्याला कुणाला रिव्हर्स जाणार आहे ते सुद्धा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा कॉन्ट्रॅक्ट फाईल करू शकतात, स्पेसिफिक परफॉर्मन्सची सूट फाईल करू शकतात. बघा रिव्हर्जनर इन पोझिशन मे अक्वायर द specific performance where the agreement is a covenant entered into with his predecessor in a title and a reversioner is entitled to the benefit of such a covenant. लक्षात येते कॉन्ट्रॅक्ट कोण केलेलं सांगा तर त्या रिव्हर्जनरच्या प्रीडिसेसर इन टायटल न कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं. म्हणजे समजते तुम्हाला कुणी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आपण बघितलेलं कॉन्ट्रॅक्ट ए आणि बी मध्ये प्रॉपर्टी ए न बी ला काय केलेली तर लीज दिलेली होती आणि ए चे वारस कोण आहेत सांगा तर आपण म्हणू A1 आणि A2 त्या ए चे काय तर लिगल हायर्स आहेत मग ए ची डेथ झाली तर प्रॉपर्टी कोणाला रिव्हर्स होणार आहे सांगा तर A1 आणि A2 ला प्रॉपर्टी रिव्हर्स होणार आहे तिथं. मग ह्या बी ने ते लीज कॉन्ट्रॅक्ट काय केलं सांगा तर ब्रिच केलं. ओके. आता जर ए जिवंत असता तर सूट कोण फाईल केली असती ए न पण ए जिवंत नाहीये त्यामुळे प्रॉपर्टी रिव्हर्स कुणाला जाणार आहे A1 आणि A2 ला. त्यामुळे A1 आणि A2 कोण आहेत रिव्हर्जनर इन पोझिशन आहेत आणि त्यामुळं त्यांच्या प्रीडिसीज्ड लिगल हायरनं किंवा त्यांचा जो आधीचा टायटल वाला होता म्हणजे ए ने जे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्ट हे रिव्हर्जनर इन पोझिशन पण स्पेसिफिकली एन्फोर्स करू शकतात. ओके. A reversioner in possession may require the specific performance when agreement is a covenant entered into with its predecessor in title and the reversioner is entitled to the benefit. Reversioner is a person who may claim the reversion. Reversioner चा अर्थ पण दिला जो reversion मागतो return of the property or a right with the grantor when the leaser's estate granted has a successor of the grantor. त्याला काहीतरी सक्सेसर आहे तर तो म्हणजे रिव्हर्जनर आहे. एवढं टाकलं तरी बस डिफिकल्ट वाटत असेल तर रिव्हर्जनर इज अ पर्सन हू मे क्लेम द रिव्हर्जन रिटर्न ऑफ द प्रॉपर्टी ऑर राईट आयदर एज अ ग्रँटॉर बस एवढं टाकलं तरी इनफ आहे आता पुढचं त्याच्या अजून क्रिटिकल आहे काय थोडस रिव्हर्जनर इन रिमाइंडर म्हणजे आधी ते रिव्हर्जनर रिमाइंडर समजायला जड आहे आणि त्याच्यावरचं हे आहे जो व्यक्ती रिव्हर्जनर पण आहे आणि रिमाइंडर पण आहे. म्हणजे समजा वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण गेलो तर त्या वडिलांनी प्रॉपर्टी कुणाच्या नावावर केली आता सध्या सगळी फॉर अ लाईफ वाईफला दिली. ओके. फॉर अ लाईफ कुणाला दिले सांगा वाईफला दिले आणि मग नंतर आफ्टर द वाईफ प्रॉपर्टी कुणाला जाणार आहे सांगा तर एस ला म्हणजे तिच्या सनला. म्हणजे हा एस कोण आहे सांगा रिमाइंडर आहे. आलं लक्षात तुम्हाला एस कोण रिमाइंडर आहे कारण होल ऑफ द रिमेनिंग अधिकार प्रॉपर्टीचे सगळे कुणाला जाणार आहेत वाईफ नंतर सनला. त्यामुळे सन कोण आहे तर रिमाइंडर आहे. आता इन द मेन टाइम ह्या डब्ल्यूनी म्हणजे या वाईफनी प्रॉपर्टी काय केलं सांगायचं तर लीज केलेली आहे. प्रॉपर्टीचं काय केलंय या वाईफनी लीज केलेलं आहे. लीज कुणाला केले सांगा तर एका पी नावाच्या व्यक्तीला प्रॉपर्टीचं लीज केलेलं आहे. आता बघा लीज केलेलं त्यामुळे ह्या जर डब्ल्यू ला काही झालं म्हणजे वाईफला काय झालं तर ती प्रॉपर्टी रिव्हर्स कुणाला जाणार आहे सांगा प्रॉपर्टी रिव्हर्स जाणार आहे ती कुणाला जाणार आहे सांगा तर एस लाच. म्हणजे एस रिमाइंडर पण आहे आणि एस कोण आहे सांगा रिव्हर्जनर पण आहे. त्यामुळे ह्याला काय म्हणतात सांगा रिव्हर्जनर इन रिमाइंडर. रिमाइंडरला रिव्हर्स होते प्रॉपर्टी ना म्हणून त्याला काय म्हणतात तर रिव्हर्जनर इन रिमाइंडर. त्यामुळे एस ऍज अ रिव्हर्जनर पण आणि ऍज अ रिमाइंडर पण जर त्या लिझीनं कॉन्ट्रॅक्ट काय केलं सांगा व्हायोलेट केला तर स्पेसिफिक परफॉर्मन्स नाव दाखल करू शकतो. Reversioner in reminder may specifically enforce the contract. But the agreement is such a covenant and reversioner is entitled to the benefit thereof and will sustain material injury by reason of the breach. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टचा ब्रीच झाला तर ऑफकोर्स सनला मटेरियल इंजुरी कॉज होईल ना त्यामुळे सन सूट फाईल करू शकतो ऍज अ रिव्हर्जनर पण आणि ऍज अ रिमाइंडर पण तिथं. ओके. नाव जेव्हा दोन कंपनीज एकमेकांच्या बरोबर अमलगमेट होतात की नाही समजा ए कंपनी आणि बी कंपनी
काय झाली सांगा तर अमलगमेट झाली आणि त्यातून त्यांनी ए बी लिमिटेड अशी तिसरी कंपनी क्रिएट केली. तर लक्षात घ्या ए ना इंडिव्हिज्युअली केलेले कॉन्ट्रॅक्ट आणि बी ना इंडिव्हिज्युअली केलेले कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळेला त्या एक सिंगल इंडिव्हिज्युअल कंपनी होत्या त्या काय झालं सांगा एकमेकांच्या बरोबर अमलगमेट झाल्यात आणि त्यातून ही नवीन क्रिएट झालेली कंपनी ए बी. हा तर हे ए ने इंडिव्हिज्युअली क्रिएट केलेले कॉन्ट्रॅक्ट आणि बी कंपनीने इंडिव्हिज्युअली क्रिएट केलेले कॉन्ट्रॅक्ट आता कोण स्पेसिफिकली एन्फोर्स करू शकते सांगा तर एबी जी न्यू कंपनी आहे ती, कारण त्या अमलगमेट झाल्यात म्हणजे त्यांच्या लायबिलिटीज अँड राईट्स फिनिश झालेले नाहीये. फक्त ते कोण एन्फोर्स करायला होतं तर एबी. हा तर कंपनी हॅज एंटर्ड इनटू कॉन्ट्रॅक्ट अँड सबसिक्वेंटली has been amalgamated in another company. The new company which arises out of the amalgamation can specifically enforce the contract. Very simple. Huh? Then next one baga, a company is the last point we are going to discuss now. Who can enforce the specific performance of a contract? हा आता इथे कसं आहे बघा तुम्हाला थोडंसं अजून लॉचं नॉलेज नाहीये पण तरी तुम्हाला सांगते दोन प्रकारचे पर्सन्स असतात, एक आहे लिगल पर्सन आणि एक नॅचरल पर्सन. हा तर आहे ना कंपनी जी असते की नाही कंपनीला जसे काही ह्युमन बिंगला राईट्स अँड ड्युटीज असतात तसं रजिस्टर्ड कंपनीला सुद्धा लॉ लीगल पर्सन कन्सिडर करते. काय कन्सिडर करते सांगा पर्सन सब्जेक्ट टू द राईट्स अँड ड्युटीज. त्यामुळं कंपनी कॅन मेक अ कॉन्ट्रॅक्ट. ओके कंपनी कॅन sue and company can be sued for the contract which are entered by the company. ओके पण हे सगळं कधी सांगा कंपनी इनकॉर्पोरेट झाल्यानंतर कंपनी रजिस्टर झाल्यानंतर. ओके मग आता कंपनी रजिस्टर व्हायच्या आधी कंपनीच्या रजिस्ट्रेशन साठी कंपनीचे जे प्रमोटर्स असतात त्यांनी कंपनी साठी काही कॉन्ट्रॅक्ट क्रिएट केलेले असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट जनरली कंपनी रजिस्टर झाल्यानंतर कंपनीवर बाइंडिंग नसतो. हा no one can enforce and not a company can enforce specific performance of a contract on the pre-incorporation contract. ओके जे कंपनी रजिस्टर व्हायच्या आधी केलेले आहेत पण लॉ आहे म्हणजे एक्सेप्शन आहे. समजा असा एखादा प्री इनकॉर्पोरेशन कॉन्ट्रॅक्ट आहे हा जो कंपनीच्या रजिस्ट्रेशन साठी केलेला होता. हा तर जर तो कंपनी रजिस्टर झाल्यानंतर समजून घ्या जर कंपनी रजिस्टर झाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट कंपनीनं मेजॉरिटीनं रॅटिफाय केला. कंपनी उद्या रजिस्टर झाल्यानंतर रजिस्ट्रेशनच्या आधीचा कॉन्ट्रॅक्ट कंपनीनं रॅटिफाय केला स्वीकारला मान्यता दिली. हा आणि तो कॉन्ट्रॅक्ट कंपनीच्या इनकॉर्पोरेशन साठी आवश्यक होता वॉरंटेड होता तर त्या कॉन्ट्रॅक्टचा स्पेसिफिक परफॉर्मन्स कंपनी एन्फोर्स करू शकते आणि दुसरे पण कंपनीवरती करू शकतात. ओके सो company can sued and can be sued for a specific performance of a contract if the contract is warranted for the terms of incorporation of the company. It was made before incorporation but ratified by the company after the incorporation. Okay इथे company can sue मध्ये आलेला आहे आणि पुढच्या पॉइंट मध्ये सेम एक्सप्लेनेशन कॉपी पेस्ट कंपनी कॅन बी sued मध्ये येईल. ओके when a promoter of the company before incorporation entered into a contract for the purpose of the company and such a contract is warranted by the terms of incorporation. okay the contract काय केलं जाऊ शकते सांगा तर स्पेसिफिकली एन्फोर्स केलं जाऊ शकते प्रोव्हाइडेड मी तुम्हाला सांगितलेलं कंपनीने त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे. कंपनी हॅज ऍक्सेप्टेड द कॉन्ट्रॅक्ट आणि ते ऍक्सेप्टन्स त्यांनी काय केलेलं अदर पार्टीला कम्युनिकेट केलेलं आहे. हा and has communicated the acceptance to the other party. Okay so who can enforce of the specific performance of contract त्यामध्ये who may obtain the specific performance of contract any party to the contract can obtain the legal representative can obtain. Second point. Number 3 a beneficiary sometime can obtain the specific performance of a contract. Number 4 reminder. Number 5 reversionary in possession. Number 6 reversionary in reminder. Number 7 new company by amalgamation. And number 8 pre-incorporation contract can also be specifically enforced by the company if the contract is warranted for the incorporation of company and it was ratified accepted by the company after the incorporation. Okay so बघा क्वेश्चन कळलं काय तुम्हाला. नंबर 1 specific performance म्हणजे काय इंट्रोडक्शन. नंबर 2 रोमन specific performance meaning definition.
नंबर 3 स्पेसिफिक परफॉर्मन्स कधी एनफोर्स होऊ शकते. Number 4, number 1 introduction we have discussed. Number 2 specific performance and meaning definition we have discussed. Number 3 specific performance when granted. Number 5 Roman the specific performance when not granted. Number 6 Roman atta bagitla who may obtain the specific performance of contract. Now number 7 Roman we are going to deal, that is persons against whom specific performance can be granted. हे ना ह्याचंच कॉपी पेस्ट आहे, फक्त इथे स्यू होतं सगळं आणि इथे काय असणार सांगा तर स्यूड. त्यामुळे हे काय डेप्थ मध्ये लिहित बसायचं नाही, फक्त ह्याचं एक एक लाईनचं मटेरियल टाकलेलं आहे, कारण वरच फक्त तिथे वरती स्यू होणार आहे त्यांच्यावर, सॉरी वरचे स्यू करणार आहे आणि त्यांच्यावरती स्यू होणार आहे. ओके, तर मग वरचेच पॉइंट आहे. नंबर 1 स्पेसिफिक परफॉर्मन्स कोण एन्फोर्स करू शकते बघा, हा स्यूड. नंबर 1 आयदर पार्टी देअर टू, हा. नंबर 2 त्यांचं ते लीगल रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे, any other person claiming under him by title arising subsequent to the contract, except the transferee for value who paid the money in good faith. Then any person claiming under the title and known to the plaintiff. Then company काय झालेली आहे, अमलगमेट झालेली आहे. हा, आणि त्याच्यानंतर कंपनीच्या प्रमोटरनी कंपनीच्या इनकॉर्पोरेशनच्या आधीचा केलेला कॉन्ट्रॅक्ट, आणि तो कॉन्ट्रॅक्ट वॉरंटेड विथ द टर्म्स ऑफ इनकॉर्पोरेशन होतं. ओके, पण महत्वाचा मुद्दा कंपनीनं इनकॉर्पोरेशन नंतर त्याला स्वीकारलेलं असायला पाहिजे. द कंपनी हॅज एक्सेप्टेड द कॉन्ट्रॅक्ट अँड कम्युनिकेटेड द एक्सेप्टन्स टू द अदर पार्टी. त्यामुळे वरचेच सगळे पॉइंट्स काय होतात सांगा तर रिपीट इथं येतात. ओके, सो लक्षात आलं काय डिस्कस केलं सांगा. पर्सन अगेन्स्ट whom specific performance may be enforced. त्याच्यानंतर who may enforce, persons who may obtain the specific performance. हा पॉइंट आपण काय केलं तर बघितला तिथं. हा, डिरेक्टली रोमनच चेंज करायचा नाही तिथं. हा, रोमन 8 करून टाका. पर्सन्स हु कॅनॉट ऑब्टेन द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. हा, आता स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट कोण ऑब्टेन करू शकत नाही. हा, 5 मिनिटं कपॅसिटी ठेवा, म्हणजे काय होईल माहिती, एंडच होऊन जाईल. खूप सोपं आहे कारण हे. हा, नंबर 1 बघा, कारण रिपीट पण आहे. तुम्ही कंपेन्सेशन रिकवर करू शकता आरामात, तर तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्स मागू शकत नाही, कारण अदर रेमेडी अवेलेबल आहे ना तिथे तुम्हाला. हा, अ पर्सन नॉट एंटायटल्ड टू रिकवर द compensation or a breach. A person by his conduct has disabled himself from claiming the compensation for a breach of contract cannot claim the remedy of specific performance. बघा, जिथे तुम्ही डॅमेजेसच नाही मागू शकत, लक्षात घ्या, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ही खूप मोठी रेमेडी आहे. स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ही खूप मोठी रेमेडी आहे. मग तुम्ही साधं डॅमेजेस मागायला सुद्धा एंटायटल्ड नाही आहे, तर मग स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करायचा तर प्रश्नच येत नाही तिथं. ओके, पर्सन स्वतःच्या कंडक्टने त्याला डॅमेजेस मागण्यापासून सुद्धा त्यानं काय केलेलं आहे तर दूर ठेवलेलं आहे, तर ही कॅनॉट क्लेम द रेमेडी ऑफ द स्पेसिफिक परफॉर्मन्स. हा, चंद्रा वर्सेस बानोमाली एम बी किचकट आहे काय केस एंटर्ड, आणि हा पॉइंट एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळे लक्षात राहिली तर ठीक आहे, नाहीतर नाही. हा, ए एंड बी एंटर्ड इनटू कॉम्प्रोमाइज, हा, बाय विच ए एक्झिक्युटेड अन इकरारनामा. ए आणि बी ने कॉम्प्रोमाइज डीड केलं, ज्याच्यामध्ये ए ने इकरारनामा एक अग्रीमेंट एक्झिक्यूट केलं, एक्नॉलेजिंग बीज टायटल. बघा समजून घ्या, एक्नॉलेजिंग बीज टायटल ॲज अडॉप्टेड सन ऑफ द जी. एक्नॉलेजिंग बीज टायटल, बी ची मालकी त्याने मान्य केली. का बी ची मालकी मान्य केली की तो जी चा सन आहे म्हणून. ठीक आहे, अँड बी एक्झिक्युटेड द अग्रीमेंट टू ग्रँट परमनंट इजारा इन रिस्पेक्ट ऑफ द सर्टन लँड. आता मी मालक आहे ना, त्यानं बी ची मालकी मान्य केलेली आहे ना. हा, त्यामुळे या बी न पुढे कॉन्ट्रॅक्ट केलं. हा, त्या पर्टिक्युलर लँडचं इजारा ग्रँट करायला, म्हणजे ती लँड पुढं लीज वरती वगैरे द्यायला. हा, मग हा परत सूट फाईल करतो बी वर. हा, बघा, ए फाइल्ड अ सूट सिकिंग टू सेट असाइड द अडॉप्शन अलेजिंग दॅट द इकरारनामा वॉज ऑब्टेन बाय द बी फ्रॉम हिम बाय युजिंग द फ्रॉड. परत तो स्वतः सूट फाईल करतो की मी काय बीला ऍज अ मालक ऑफ दॅट प्रॉपर्टी स्वीकारत नाही, कारण माझ्याकडून ते इकरारनामा त्यानं फ्रॉडली घेतलेला आहे वगैरे वगैरे. ही फेल्ड इन दॅट सूट अँड इज हायर ब्रॉड द सूट फॉर द एन्फोर्समेंट ऑफ बीज अग्रीमेंट. तो त्या सूट मध्ये काय होतं सांगा तर फेल होत आहे, आणि परत त्याचेच लिगल आहे, ह्या एचेच लिगल आहे. हा, ह्या परत बीचा अग्रीमेंट एन्फोर्स करा म्हणून काय करतात तर सूट फाईल करतात. म्हणजे बीला तुम्ही एकदा मालक स्वीकारताय, एकदा मालक स्वीकारत नाही,
परत एकदा मालक स्वीकारताय म्हणजे तुम्ही तुमचं स्टँडर्ड तेवढं व्हेरियंट ठेवलेलं आहे, त्यामुळं कोर्ट तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट देणार नाही, करणार नाही. कारण एकदाच ठरवा की मी मालक आहे किंवा नाही, हे तुम्ही मान्य करताय किंवा नाही आहे तिथं. द कंडक्ट ऑफ द ए वॉज ॲट अ व्हेरियन्स बदलणार सतत अँड अमाउंटेड टू द सबवर्जन म्हणजे बदलण्यासारखं ऑफ द रिलेशन इंटेंडेड टू बी एस्टॅब्लिश बाय द कॉम्प्रोमाइज. ऍज सच सूट ऑफ स्पेसिफिक परफॉर्मन्स वुड नॉट लाय. देन नेक्स्ट वन बघा, मी म्हणते की मला ती प्रॉपर्टी तुम्ही प्रॉमिस केलंय ती द्या, पण मी ना इन्सॉल्वंट डिक्लेअर झाले कोर्टाकडनं. आता इन्सॉल्वंट डिक्लेअर झालेला माणूस आपल्याकडून प्रॉपर्टीचं पेमेंट करायला केपेबल असेल का सांगा तर नाही. मग मी स्वतः माझा पार्ट प्ले करायला केपेबल नाही आहे आणि तुमच्याकडनं स्पेसिफिक परफॉर्मन्स मागते, तर कोर्ट ग्रँट करेल काय तर अगेन नो. The person who cannot perform his part cannot succeed to the suit of specific performance. Okay, person who has become incapable of performing or violate the essential term of the contract on his part remain to be performed or act in a fraud or willfully act in a variance with किंवा subversion करतोय सतत is not entitled to the specific performance of a contract. लक्षात येत आहे, मी तुमच्याकडनं प्रॉपर्टीचं स्पेसिफिक परफॉर्मन्स मागते, मला तीच प्रॉपर्टी पाहिजे, दुसरं काही नको, आणि माझ्याकडे तुम्हाला पे करायला पैसेच नाहीत, मीच कोर्टाकडनं इन्सॉल्वंट डिक्लेअर झाले, दिवाळखोर झालेले आहे, दिवाळ काढलेलं आहे आणि मी स्पेसिफिक परफॉर्मन्स मागते, कोर्ट कधी ग्रँट करेल काय सांगा तर नाही करणार तिथं. देन नेक्स्ट वन कसं असतं माहिती तुम्हाला, स्पेसिफिक परफॉर्मन्स जो मागतो की नाही तो आपला पार्ट प्ले करायला पण रेडी पाहिजे. नाही तर तुम्ही समोरच्याला म्हणता तुझा पार्ट प्ले कर आणि तुम्ही तुमचा पार्ट प्ले करायला रेडी नाही, तर त्यावेळेला पण कोर्ट तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स ग्रँट करत नाही. सो पर्सन नॉट रेडी and willing to perform this part of the contract. Okay, in a suit for specific performance, the plaintiff should establish the exercise of the concluded contract between himself and defendant, and as well as सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्स मागता त्याला कोर्टाला तुम्हाला शो करायला पाहिजे की यू आर रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही तुमचा पार्ट परफॉर्म करायला रेडी आहे फ्रॉम द डेट ऑफ अग्रीमेंट टिल द डेट ऑफ हिअरिंग ऑफ द सूट. जर तुम्हीच फेल झाला, his failure at any point of a time shows his readiness and willingness disentitle him. तोच तयार नाहीये, त्यामुळे तो स्पेसिफिक परफॉर्मन्स मागायला डिसएंटायटल्ड आहे. ओके, आणि लास्ट 8 रोमन वगैरे काय म्हणते कन्क्लुजन. असं हा आपला क्वेश्चन नंबर 1 8.1 स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट एंड होतोय. When court grants specific performance, when court not grants specific performance, who may ask for specific performance, who may be sued for specific performance, आणि persons who cannot obtain the specific performance. त्यातला त्यात पहिले 2 पॉइंट बी लिहायचे, when specific performance granted and when specific performance is not granted. काही डाऊट असला तर सांगा, उद्या रेसेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्टला जाऊया आपण तिथं. कन्सेप्ट क्लिअर झाली काय बघा, आजच्याच वाचा, काय थोडं समजायला ना थोडं किचकट आहे पाठ त्यामुळे कंपल्सरी नोट्स उघडून आजच्याच कंपल्सरी रीड आउट करा, सो दॅट यू कॅन आस्क मी इफ यू हॅव एनी डाऊट. चलो ओके आहे ना, डिस्कनेक्ट करू मग. हो चालेल.